राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू असून त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या आदेशानुसार कोपरगाव तालुक्यात पुन्हा सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे। कोपरगाव सकल मराठा समाज 1 डिसेंबर 2023 रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नजीक बेमुदत साखळी उपोषणास बसणार असून सदरचे निवेदन कोपरगावचे तहसीलदार शहर व तालुका पोलिसांना देण्यात आले आहे। यावेळी अनिल गायकवाड, विनय भगत, अमित आढाव, विजय जाधव, अशोक आवाटे, मनोज नरोडे, मुकुंद इंगळे, विकास आढाव, कृष्णा आढाव, पप्पू वावळे, दिनेश गाडेकर यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन इथे जे 1 तारखेपासून 1 डिसेंबर 2023 पासून जे साखळी उपोषण सुरू होणार आहे त्याचं निवेदन देण्यासाठी सकल मराठा समाजाचे सर्व बांधव इथं आम्ही आलो आहोत। आमचे सर्वांचे नेते संघर्ष योद्धा जरांगे पाटील हे दिनांक 1 तारखेपासून साखळी उपोषणासाठी बसणार आहेत। त्यांच्याच पाठिंब्यासाठी कोपरगाव शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आम्हीही कोपरगाव शहराचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर साखळी उपोषणासाठी बसणार आहोत आणि हे निवेदन देण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला इथं आलो आहोत। आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही आपल्या वरिष्ठांना कळून लवकरात लवकर हा जो मागच्या 2-3 महिन्यापासून जो संघर्ष चालू आहे आरक्षणासंदर्भात तो लवकरात लवकर निकाली लावून आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर हे साखळी उपोषणाचं रूपांतर पुढे कशात होईल याची काहीही गवाही शाश्वती देता येणार नाही। म्हणून आम्हाला शासनाला प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणामध्ये जागा द्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा एवढी विनंती करतो। सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे आमचे समाजाचे दैवत मनोज पाटील जरांगे यांच्या सूचनेनुसार किंवा यांच्या आव्हानानुसार 1 डिसेंबरपासून उभ्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात खेड्यात त्यांनी साखळी उपोषणास करण्यास आम्हाला सांगितलेले आहे। त्यांचे ते विचार आम्ही घेऊन समाज आम्ही पुढे जात आहोत। त्याच धर्तीवर कोपरगाव शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही 1 डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे साखळी उपोषणाला बसणार आहोत। त्याचंच निवेदन आम्ही शहर पोलीस स्टेशन यास इथे देण्यात आलेले आहे। शासनाने त्याची आम्हाला लवकरात लवकर आरक्षण देऊन याची दखल घ्यावी, अन्यथा आमचे मित्र कृष्णा पाटील आढाव यांनी जो इशारा दिलेला आहे तोच इशारा आम्ही शहर मराठा समाजाच्या वतीने देतो। शासनाला याची दखल घ्यावी एवढी विनंती मी शासनाला करतो आणि लवकरात लवकर मराठा समाजाचं आरक्षण द्यावे ही अशी शासनास विनंती करतो।